वाळवी चित्रपटाची सुरुवात होते आणि आपण अनिकेत व त्याच्या बायकोला पाहतो, जिचं नाव अवनी आहे. इथे हे दोघे आत्महत्या करत असल्याचं पत्र लिहितात की माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, आणि पुढे हे आपापल्या डोक्यावर पिस्तूल ताणून त्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतात. आता इथे अनिकेत तर त्याच्या पिस्तुलातून निघालेल्या गोळीने मारला जातो, पण अवनीच्या पिस्तुलातून गोळी निघतच नाही. ती पुन्हा पुन्हा तिच्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न करते, पण तिचं पिस्तूल काही चालतच नाही. आणि तेवढ्यात पुढच्या सीनमुळे आपल्याला माहीत होतं की आता आपण जे काही पाहिलं त्या सर्वाची अनिकेत कल्पना करत होता की जर अनिकेत व त्याची बायको आत्महत्या करत असताना असं काही झालं तर काय होईल. खरं तर अनिकेतच्या या देविका नावाच्या मुलीसोबत अफेअर असतं, जे की डेंटिस्ट असते, आणि अनिकेत व देविकाला सोबत राहता यावं यासाठी अवनीला यांच्या प्लॅनमध्ये फसवून तिला मारण्याचा यांचा प्लॅन असतो. तसेच अनिकेतने त्याच्या बायकोला डिवोर्ससाठी मनवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, पण ती काही अनिकेतला डिवोर्स देण्यास तयार नसते. ज्यामुळे देविका व अनिकेत अवनीपासून यांची सुटका करण्यासाठी एक प्लॅन बनवतात. आता हा प्लॅन चित्रपटात खूप फिरवून सांगितलेला आहे, त्यामुळे मी याला सरळ आणि स्पष्टपणे एक्सप्लेन करतो. तर अनिकेतने आधीच त्याच्या बायकोला सांगितलेलं असतं की त्याची कंपनी खूप लॉसमध्ये चाललेली आहे, ज्यामुळे त्याने बँकरप्सी देखील फाईल केली आहे, आणि लवकरच यांचा बंगला, गाडी व इतर ॲसेट जप्त केले जातील, ज्यामुळे यांच्याकडे पुढे जगण्यासाठी काहीच राहणार नाही. पण या सर्व चिंतेतून त्याला व त्याच्या पत्नीला जर वाचायचं असेल तर त्यांनी आत्महत्या करायला हवी. तसेच अनिकेत व अवनीच्या लग्नाला 12-13 वर्ष झालेली असतात, पण अजूनही यांना एकही मूलबाळ नसतं, ज्यामुळे अवनी खूप डिप्रेशनमध्ये असते. आणि या डिप्रेशनपासून वाचण्यासाठी अवनीसुद्धा अनिकेतसोबत आत्महत्या करण्यास तयार असते. पण अनिकेतचा प्लॅन असतो की तो अवनीसोबत जीव देण्याचं फक्त नाटक करणार, आणि तिने स्वतःला मारून घेतल्यावर तो देविकासोबत त्याचं नवीन आयुष्य सुरू करणार. तसेच पोलिसांना त्याचा प्लॅन समजू नये यासाठी हे दोघे ज्या दिवशी आत्महत्या करणार असतील त्या दिवशी सकाळी अनिकेत शेवटचं त्याच्या कंपनीत जाण्यासाठी म्हणून निघेल, पण त्याआधी तो त्याच्या ड्रायव्हरसोबत पोलीस चौकीत जाईल आणि तिथे तक्रार नोंदवेल की काल रात्रीपासून त्याचं पिस्तूल हरवलं आहे. ज्यामुळे त्याच्या बायकोच्या बॉडीजवळ जेव्हा अनिकेतचं पिस्तूल पोलिसांना मिळेल तेव्हा त्यांना वाटेल की अवनीनेच अनिकेतचं पिस्तूल चोरून स्वतःला मारून घेतलं. पुढे चौकीतून अनिकेत त्याच्या ऑफिसवर जाईल, जिथे दुपारी देविका अनिकेतच्या सेक्रेटरीला आठवण करून देईल की आज अनिकेतची डेंटिस्ट सोबत म्हणजेच तिच्यासोबत अपॉइंटमेंट आहे. ज्यामुळे अनिकेत देविकाचा पेशंट बनून देविकाच्या क्लिनिकला जाईल, जिथे आधी तो एका झेरॉक्सवाल्याकडे एका पुस्तकाचे झेरॉक्स बनवण्यासाठी देईल, जेणेकरून त्याच्याकडे हा पुरावा राहील की तो देविकाच्या इथे अपॉइंटमेंटसाठी आला होता. आणि त्यानंतर तो देविकाच्या क्लिनिकमध्ये गेल्यावर तिथे तो एका फूड डिलिव्हरी बॉयचा वेश करेल व देविकाच्या क्लिनिकमध्ये असलेल्या मागच्या दाराने बाहेर येईल आणि इथून दुसरी बाईक घेऊन त्याच्या घरी जाईल. तसेच घरी गेल्यावर तो आणि त्याची बायको चिठ्ठी लिहितील की त्यांच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार ठरवू नये. आणि त्यानंतर अनिकेत त्याचं खरं काळं पिस्तूल त्याच्या बायकोला देईल व दुसरं सिल्वर रंगाचं खोटं पिस्तूल तो स्वतः घेईल, ज्यामुळे त्याची बायको तर मरेल पण तो स्वतः मात्र जिवंत राहील. त्याचबरोबर अवनी मेल्यानंतर तिने लिहिलेली चिठ्ठी तो तिच्याजवळ ठेवेल आणि स्वतःची चिठ्ठी खाऊन तो पुन्हा देविकाच्या क्लिनिकवर येईल, जिथे तो डिलिव्हरी बॉयचे कपडे बदलून स्वतःचे कपडे घालेल आणि देविकाच्या क्लिनिकमधून बाहेर येऊन झेरॉक्ससाठी दिलेली पुस्तकं व झेरॉक्स घेऊन तो पुन्हा त्याच्या ऑफिसला जाईल. तसेच तिकडे अनिकेतच्या घरी तोपर्यंत त्यांची कामवाली राधाबाई कामासाठी येण्याची वेळ होईल, आणि जेव्हा ती पाहिल की अवनीने आत्महत्या केली आहे तेव्हा ती पोलिसांना फोन करेल आणि पोलीस अनिकेतला. पण या सर्वात कोणालाही हे समजणार नाही की ही आत्महत्या नाही तर अनिकेत व देविकाने घडवून आणलेला मर्डर आहे. आता हा असा असतो अनिकेत व देविकाचा प्लॅन. तर पुढे आपण पाहतो की अनिकेत त्याच्या घरी जातो आणि आपल्याला माहीत होतं की अनिकेतच्या बायकोने म्हणजेच अवनीने काही वाळव्या पाळून ठेवलेल्या आहेत, ज्या की यांच्या घरात इकडे तिकडे फिरत असतात. आता ज्यांना वाळवीबद्दल फारसं माहीत नसेल त्यांना सांगतो की वाळवी हा एक पांढरट किंवा फिकट तपकिरी रंगाचा कीटक आहे. ती दिसायला मुंगीप्रमाणे वाटते, पण तिची रचना वेगळी असते. तसेच वाळवी ही लाकडी वस्तू जसे की फर्निचर, घराचा पाया, दरवाजे इत्यादींचे मोठे नुकसान करते, म्हणजेच लाकूड हे तिचं खाद्य आहे. आणि अवनी अशाच वाळव्यांवर रिसर्च करत असते. ती या प्रयत्नात असते की वाळव्या जसं लाकूड खातात तसे ते एके दिवशी प्लास्टिक सुद्धा खातील, जेणेकरून पर्यावरण चांगलं करण्यासाठी त्यांची मदत होईल. आणि यासाठीच तिने घरात वाळव्या पाळून ठेवलेल्या असतात. आता इथेच आपल्याला माहीत होतं की अवनी कोणत्या तरी अंशुमन नावाच्या सायकेट्रिस्टकडे तिची ट्रीटमेंट घेत आहे, कारण तिला मूल नाही आणि अनिकेत 1 वर्ष झालं तिच्या जवळ सुद्धा आला नाही. अर्थात 1 वर्ष झाले यांनी शारीरिक संबंध बनवलेले नाहीत. आता इथे अनिकेत अवनीला बँकेने घर जप्तीसाठी त्यांच्या दाराला लावलेले एक लेटर दाखवतो आणि सांगतो की लवकरच यांचं घर जप्त केलं जाईल. खरं तर हे लेटर अनिकेतनेच दाराला लावलेलं असतं,
जेणेकरून अवनीला त्याच्यावर विश्वास बसेल. तसेच अनिकेत त्याच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे अवनीला दुसऱ्या दिवशी आत्महत्या करण्यासाठी तयार करून घेतो आणि तिच्याकडून चिठ्ठी लिहून घेतो की यांच्या आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये. सोबतच दुसऱ्या दिवशी दाखवतात की अनिकेत अवनीला सांगतो की बँकेचे लोक यांच्या घरातील सर्व सामान घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. आता हे जे लोक असतात ते बँकेचे नसून अनिकेतनेच घरातील सामान घेऊन जाण्यासाठी बोलावलेले असतात. त्यांना हे सांगून की तो त्याच्या घराचं रेनोव्हेशन करून बायकोला सरप्राईज देणार आहे. पण अवनीला मात्र त्याने सांगितलेलं असतं की हे बँकेचे लोक आहेत. आता हे लोक घरातील सर्व सामान घेऊन जातात, पण अनिकेतच्या घरातील झुंबर आणि सोफा घेऊन जाण्यासाठी ते नंतर येणार असतात, कारण यांच्या गाडीत आता झुंबर आणि सोफा ठेवण्यासाठी जागाच नसते. आता अवनीला याने खूप दुःख होतं आणि ठरल्याप्रमाणे अनिकेत व अवनी दुपारी आत्महत्या करणार असतात. तसेच अनिकेत त्याच्या प्लॅनप्रमाणे त्याचा दिवस सुरू करतो. तो आधी पोलीस चौकीत जाऊन त्याचं पिस्तूल हरवल्याची तक्रार देतो. त्यानंतर त्याच्या ऑफिसला जातो आणि ऑफिसवरून देविकाच्या क्लिनिकवर. त्याचबरोबर तो इथे कपडे बदलतो आणि क्लिनिकच्या मागच्या दारातून बाहेर पडून त्याच्या घरी जातो, जिथे तो पाहतो की अवनीने तिच्या रोजच्या गोळ्या खाल्ल्या आहेत आणि ती झोपलेली आहे. त्यामुळे अनिकेत त्याच्याकडची पिस्तूल काढून अवनीला मारून टाकतो आणि तिच्या बॉडीजवळ सर्व पुरावे असे ठेवतो की पाहणाऱ्याला वाटेल की अवनीने आत्महत्या केली आहे. तसेच इथे अनिकेत जेव्हा बाथरूममध्ये हात धुण्यासाठी जाणार असतो तेव्हाच अवनीच्या फोनवर तिच्या सायकॅट्रिस्ट म्हणजेच डॉक्टर अंशुमनचा फोन येतो, ज्यामुळे अनिकेत वॉशरूममध्ये न जाता फोनच्या जवळ जातो आणि अवनीच्या फोनवर कोणाचा फोन आला आहे हे पाहून इथून पुन्हा देविकाच्या क्लिनिकवर येतो, जिथे तो देविकाला सांगतो की त्याची बायको झोपलेली होती, त्यामुळे त्यानेच तिला गोळी मारली आणि सर्व प्लॅन पूर्ण केला. तसेच तो प्लॅनप्रमाणे इथून त्याच्या ऑफिसवर जातो आणि त्याच्या मोलकरणीचा फोन येण्याची वाट पाहत बसतो, कारण दुपारी त्याची मोलकरीण घरकामासाठी त्याच्या घरी जाणार होती. पण बराच वेळ फोन न आल्यामुळे तो तिला फोन करून विचारतो की तू बंगल्यावर कामासाठी गेली होती का, ज्यावर मोलकरीण अनिकेतला सांगते की ती घरी गेली होती आणि बेल पण वाजवली, पण दार कोणीच उघडलं नाही. त्यामुळे तिने तिच्याकडच्या चावीने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार देखील उघडलं नाही. त्यामुळे ती तिथून निघून परत घरी आली. आता अनिकेतला समजत नाही की मोलकरणीकडे असलेल्या बंगल्याच्या चावीने बंगल्याचं दार का उघडलं नाही. त्यामुळे तो त्याच्या ड्रायव्हरला सोबत घेतो आणि घरी जातो. पण घरात गेल्यावर तो पाहतो की घरात त्याच्या बायकोची बॉडी कुठेच नाही. आता अनिकेत पूर्णपणे गोंधळात पडतो, कारण त्याला समजत नाही की अचानक त्याच्या बायकोची डेड बॉडी कुठे गेली. ज्यामुळे अनिकेत देविकाला फोन करून घरी बोलवून घेतो आणि तिला सांगतो की त्याच्या बायकोचं प्रेत इथे नाहीये. तसेच थोड्या वेळाने देविका इथे आल्यावर हे दोघे अवनीच्या बॉडीला घरात सर्व ठिकाणी शोधतात, पण त्यांना ते कुठेच मिळत नाही. इथे हे दोघे गोंधळात असतातच तेवढ्यात अनिकेतला त्याच्या बायकोच्या फोनवरून एक फोन येतो आणि अनिकेत जेव्हा कॉल रिसीव्ह करतो तेव्हा समोरून बोलणारा व्यक्ती यांना एका पत्त्यावर यायला सांगतो. त्याचबरोबर अनिकेत व देविका त्या पत्त्यावर जातात आणि हा पत्ता असतो अवनीच्या सायकॅट्रिस्टचा म्हणजेच डॉक्टर अंशुमनचा. आता हे दोघे जेव्हा अंशुमनला विचारतात की त्याने यांना इथे का बोलावलं, तेव्हा तो यांना अवनीची डेड बॉडी दाखवतो, जी पाहून अनिकेत व देविका चकित होतात आणि अंशुमनला असं दाखवतात की यांना डेड बॉडीबद्दल काहीच माहीत नाही. ज्यामुळे अंशुमन यांना सांगतो की त्याला सर्व काही माहीत आहे की अनिकेतने अवनीला गोळी मारली आहे म्हणून. तसेच अनिकेत जेव्हा अंशुमनला विचारतो की त्याने अवनीचं प्रेत इथे का आणलं व बॉडीजवळील सर्व पुरावे त्याने नष्ट का केले, तेव्हा अंशुमन यांना त्याच्या बाजूची स्टोरी सांगतो की अवनी जेव्हा त्याच्याकडे ट्रीटमेंटसाठी आली होती तेव्हा तिने अंशुमनला सांगितलं होतं की तिला बाळ खूप आवडतात, त्यांच्यासोबत खेळायला तिला आवडतं, पण तिलाच मात्र मूल नाही आणि यामुळे नेहमी तिच्या मनात विचार येत असतात की तिने तिचं जीवन संपवायला हवं. तसेच याची ट्रीटमेंट म्हणून अंशुमनने तिची काउन्सिलिंग सुरू केली आणि अवनीला काही गोळ्या द्यायला चालू केलं. त्याचबरोबर पुढे अवनी काउन्सिलिंगसाठी वारंवार अंशुमनला भेटत असल्यामुळे अवनी अंशुमनच्या प्रेमात पडली. पण अंशुमनच्या मनात अवनीसाठी काहीही नव्हतं. मात्र अवनी अंशुमनच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह झाली आणि एके दिवशी या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले व त्यातून अवनी प्रेग्नेंट झाली. ज्यामुळे अवनी अंशुमनच्या मागे लागली की तिला अंशुमनशी लग्न करायचं आहे. आता अंशुमनने तर त्याचं करिअर सेट करण्यासाठी 20 वर्ष मेहनत केलेली होती आणि अवनी एका सेकंदात ते उद्ध्वस्त करू शकली असती. ज्यामुळे अंशुमन खूप घाबरला आणि यातून सुटण्यासाठी अंशुमन दुपारी अनिकेतच्या घरी गेला. म्हणजेच अनिकेत जेव्हा त्याच्या बायकोला मारण्यासाठी त्याच्या घरी येणार होता त्याच्या थोड्या वेळ आधी. त्याचबरोबर इथे अंशुमनने अवनीला तिची ट्रीटमेंट सुरू असलेल्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला आणि तिला मारून टाकलं. पण अंशुमन इथून जाणार तेव्हाच इथे अनिकेत आला आणि ही तीच वेळ आहे जेव्हा अनिकेत त्याच्या प्लॅनप्रमाणे अवनीला मारण्यासाठी त्याच्या घरी आला होता. तर अनिकेतला आलेलं पाहून अंशुमन वॉशरूममध्ये लपला आणि त्याने तिथून हे पाहिलं की अनिकेतने अवनीवर पिस्तुलातून गोळी झाडली
व अवनीने आत्महत्या केली असे सर्व पुरावे ठेवून तो इथून निघून गेला. पण अंशुमनने तर आधीच अवनीला औषध देऊन मारलं होतं, ज्याने जरी पुढे पोलीस तपास झाला असता तरी पोलिसांना असं वाटलं असतं की अवनी औषधांच्या ओव्हरडोसमुळे मेली. पण अनिकेत जेव्हा घरी आला होता तेव्हा त्याला माहीतच नव्हतं की अवनी आधीच मेली आहे, ज्यामुळे त्याने त्याला गोळी मारली. आणि आता जर का पोलीस तपास झाला तर पोलिसांना हे माहीत होण्यास वेळ लागणार नाही की हा खून आहे, कारण त्यांच्या तपासात हे सापडेल की अवनीला आधी औषध देऊन मारण्यात आलं आणि नंतर गोळी मारून. व यामुळेच अंशुमन आता स्वतःसोबतच या दोघांनाही वाचवण्यासाठी अवनीची बॉडी त्याच्या घरी घेऊन आला. तसेच इथे अंशुमन सांगतो की जेव्हा तो बॉडी घेऊन येत होता तेव्हा अनिकेतची कामवाली अनिकेतच्या घरी कामासाठी आली होती. पण अंशुमनने दाराचा लॉक आतून लॉक केल्यामुळे कामवालीकडे असलेल्या घराच्या चावीने घराचं दार उघडलंच नाही. आता या तिघांनाही समजतं की यांचा प्लॅन फेल झाला आहे आणि जर अवनीची बॉडी पोलिसांना मिळाली तर हे सर्वच फसू शकतात, ज्यामुळे हे अवनीची बॉडी शहराबाहेर नेऊन पुरायचं ठरवतात. तसेच पुढे हे तिघे अवनीच्या बॉडीला कारमध्ये ठेवतात आणि मुंबईहून नाशिकच्या दिशेने शांत जंगली भागातील जागा शोधण्यासाठी जायला लागतात, जेणेकरून हे तिथे अवनीची बॉडी पुरू शकतील. आता आज असतो 31 डिसेंबरचा दिवस आणि नवीन वर्षाच्या आनंदी वातावरणात काही घडू नये म्हणून सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो. पण तशात सुद्धा हे पोलिसांच्या नजरेसमोरून अवनीला घेऊन शहराबाहेर निघतात. तसेच पुढे गेल्यावर देविका जेव्हा कार चालवायला घेते तेव्हा यांच्या समोर एक टेम्पो येतो, ज्यातले काही तरुण दारू पिऊन गाडी चालवत असतात. आणि देविका जेव्हा यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते देविकाला पुढे जाऊच देत नाही, ज्यामुळे त्या मुलांसोबत देविकाचं भांडण होणार असतं. पण रस्त्यात असलेले काही गावकरी यांना अडवतात आणि यांचं भांडण होण्यापूर्वीच थांबतं. त्याचबरोबर पुढे हे एका निर्जन ठिकाणी जातात जिथे खूप मोठा जंगली भाग असतो. त्यामुळे अनिकेत व अंशुमन कुदळ फावडं घेऊन कारच्या बाहेर जातात आणि एका ठिकाणी मोठा खड्डा खोदतात. पण तेवढ्यात इथे काही ट्रेकर्स येतात, जे की याच ठिकाणी कॅम्पिंगसाठी टेंट लावणार असतात, ज्यामुळे या तिघांना अवनीची बॉडी इथे पुरता येत नाही. तसेच हे पुन्हा नवीन जागा शोधण्यासाठी निघतात आणि पुढे काही किलोमीटर प्रवास केल्यावर हे पाहतात की यांच्यासमोर एक ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याचबरोबर या ॲक्सिडेंटची केस पाहण्यासाठी इथे जो पोलीस आलेला असतो तो या तिघांची कार थांबवतो आणि ज्या बाईच्या कारचा ॲक्सिडेंट झालेला असतो त्या बाईला हा पोलीस यांच्या कारमध्ये बसवतो व यांना त्याच्या मागे यायला सांगून त्या बाईला पुढे सोडायला सांगतो. आता या तिघांच्या कारमध्ये बॉडी असल्यामुळे यांना या पोलिसाला नकार देता येत नाही. तसेच हे या पोलिसाला व बाईला अवनीबद्दल सांगतात की ती अनिकेतची बायको आहे आणि ती खूप आजारी असल्यामुळे आत्ताच गोळ्या खाऊन झोपलेली आहे. पुढे हे या बाईला कारमध्ये बसून पोलिसाच्या मागे जायला लागतात. पण ही जी बाई असते ती खूप बडबडी असते आणि जसजशी कार पुढे जायला लागते तशीच या बाईची बडबड खूप वाढायला लागते, ज्यामुळे हे सर्व खूप इरिटेट होतात. आणि यातच या बाईला जाणवतं की तिच्या मागच्या सीटवर असलेली अवनी झोपलेली नाही तर ती मरण पावलेली आहे आणि हे तिघे अवनी मेली आहे हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे ही बाई आरडाओरडा करून यांच्यासमोर मार्ग दाखवत चाललेल्या पोलिसाला आवाज देण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे मागच्या सीटवर असलेला अनिकेत या बाईच्या डोक्यात त्याच्या हातात असलेली स्टीलची थर्मस बॉटल मारतो आणि त्याला जागीच मारून टाकतो. त्याचबरोबर हे तिघे या विचारातच असतात की अचानक अनिकेतने काय केलं म्हणून. आणि तेवढ्यातच इथे यांच्या पुढे असलेला पोलीस येतो व तो जेव्हा पाहतो की ही बाई कसलीच हालचाल करत नाहीये तेव्हा त्याला माहीत होतं की यांनी त्या बाईला मारलं असणार. सोबतच अवनी सुद्धा मेलेली आहे हे देखील त्याला माहीत होतं, ज्यामुळे हा पोलीस यांच्यावर बंदूक ताणून यांना कारच्या बाहेर यायला सांगतो. पण तेवढ्यात देविका या पोलिसावर गोळी झाडून त्याला मारून टाकते. प्रत्यक्षात अनिकेतची पिस्तूल तिने तिच्या जवळच ठेवलेली असते आणि त्याच पिस्तुलाने ती या पोलिसाला मारते. आता यांना एक नाही तर 3 डेड बॉडींना मार्गी लावावं लागणार असतं आणि याच चिंतेत हे या पोलिसाच्या बॉडीला सुद्धा यांच्या गाडीत ठेवतात आणि या विचाराने पुढे जायला लागतात की तिघांच्या बॉडीचं नक्की काय करायचं. पण पुढे गेल्यावर हे पाहतात की रस्त्यात एका टेम्पोचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या टेम्पोला आग लागलेली आहे. खरं तर हा तोच टेम्पो असतो ज्यातील मुलं दारू पिऊन गाडी चालवत होती आणि देविकाला ते ओव्हरटेक करू देत नव्हते. आता देविका, अनिकेत व अंशुमन हे तिघेही कारमधून उतरतात आणि टेम्पोजवळ जाऊन पाहतात की टेम्पोतील सर्व ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले आहेत आणि याचाच फायदा उचलून हे यांच्याकडील तिन्ही बॉडी इथे या ॲक्सिडेंटमध्ये जाळायचं ठरवतात. पण हे जेव्हा त्या पोलिसाची बॉडी टेम्पोत ठेवायला लागतात तोपर्यंत पहाट होत आलेली असते, ज्यामुळे इथे आजूबाजूला राहणारे लोक जागे व्हायला लागतात आणि या लोकांसमोर यांना बॉडी टेम्पोत ठेवता येणार नाही, त्यामुळे हे पुन्हा पोलिसाची बॉडी यांच्या कारमध्ये ठेवतात व इथून निघून येतात. तसेच आत्तापर्यंत सकाळ झालेली असते आणि आता हे दिवसाच्या उजेडात काहीच करू शकणार नाहीत, त्यामुळे हे पुन्हा घरी मुंबईला यायचं ठरवतात. तसेच सकाळच्या वेळी पोलिसांची कोणतीही चेकिंग नसते, त्यामुळे यांना वाटेत कोणच अडवत नाही.
आता इथून काही तासांनी हे सर्व येतात अनिकेतच्या बंगल्यावर, जिथे असलेल्या सोफ्यावर हे तिन्ही प्रेत ठेवतात आणि त्यांच्या समोर बसून हा विचार करायला लागतात की हे आज रात्री पुन्हा या प्रेतांना पुरण्याचा प्रयत्न करतील. पण तेवढ्यात अनिकेतच्या बंगल्यात जो झुंबर असतो तो या तिघांच्या अंगावर पडतो आणि हे तिघेही जागीच ठार होतात. व इथे आपल्याला माहित होतं की या चित्रपटाचं नाव वाळविका ठेवण्यात आलं आहे. खरं तर हे झुंबर ज्या प्लास्टिकच्या रस्सीने बांधून ठेवलेलं असतं त्या रस्सीला वाळव्यांनी खाल्ल्यामुळे ती रस्सी तुटते आणि ते झुंबर यांच्या अंगावर पडतं. तसेच इथे आपल्याला माहित होतं की अवनी वाळव्यांवर जे प्रयोग करत होती त्या प्रयोगात ती मेल्यानंतर का असेना पण अखेर ती यशस्वी झाली. म्हणजे ज्या वाळव्या आधी फक्त लाकडी वस्तू खायच्या त्या आता अवनीच्या प्रयोगामुळे प्लास्टिक सुद्धा खाऊ लागल्या आहेत. आणि आपल्याला तर माहीतच आहे की अवनीच्या घरात वाळव्या इकडे तिकडे फिरतच असायच्या व त्याच वाळव्यांनी झुंबरची रस्सी खाऊन टाकली आणि त्यामुळे झुंबर खाली पडले, जे की एक प्रकारे वाळव्यांनी अवनीचा बदला घेतल्यासारखंच झालं. तर पुढे दाखवतात की पोलीस जेव्हा अनिकेतच्या बंगल्यावर येतात तेव्हा 6 प्रेत पाहून ते गोंधळात पडतात की एकाच वेळी 6 लोक कसे मारले गेले. व याच सीनसोबत हा चित्रपट इथेच संपतो.